चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तसेच 6th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आणि तुम्हाला सायन्स किंवा मॅथ्सचे कोणतेही व्हिडिओ सर्च करायचे असतील तर यूट्यूबवरती चॅनलचे नाव टाका, सोनालीज किचन अँड क्लासरूम। 6th स्टँडर्ड मॅथ्स हवा असेल तर मॅथ्स, सायन्स हवा असेल तर सायन्स, तो सब्जेक्ट टाकून तुम्हाला कोणता लेसन हवे किंवा प्रॅक्टिस सेट हवे ते टाकून सर्च केलं की तुम्हाला तो व्हिडिओ खाली येईल। नक्की बघा। हॅलो स्टुडंट, आता आपण लेसन 4 डिझास्टर मॅनेजमेंटचा सेकंड पार्ट बघतोय। पहा, तुम्हाला फर्स्ट पार्ट शोधण्यासाठी किंवा त्याच्या आधीचे लेसन शोधण्यासाठी मी क्वेश्चन आन्सरचे सुद्धा लेसन दिलेले आहेत। फर्स्ट, सेकंड आणि थर्ड सायन्सचे क्वेश्चन आन्सर सुद्धा दिलेले आहेत। व्हिडिओ कोणताही सर्च करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही चॅनलचे नाव टाका, सोनालीज किचन अँड क्लासरूम, स्टँडर्ड 6 सायन्स मॅथ्स जो व्हिडिओ हवे तो सायन्स, किंवा लेसन नंबर 4 डिझास्टर मॅनेजमेंट पार्ट 1 असं टाकलं की पार्ट 1 येईल, पार्ट 2 टाकलं की पार्ट 2 येईल। तसंच वेगळे कोणते लेसन हवेत, क्वेश्चन आन्सर हवेत तर तसं टाईप करा क्वेश्चन आन्सर, मग तो व्हिडिओ येईल। पण सगळ्यात पहिले चॅनलचं नाव टाकणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्हाला ते व्हिडिओ येतील। नक्की बघा, तसेच 6th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल। पहा, आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रेमेडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर। आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिझास्टर आणि त्याचे टाइप्स बघितले, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर, तसेच आपण वेगवेगळे डिझास्टर सुद्धा पाहिले। आता आपण ह्याच्यावरती उपाययोजना काय करायच्या ते बघणार आहोत। बघा, फर्स्ट दिले कीप वॉचिंग टीव्ही अँड रेडिओ न्यूज अँड बुलेटिन्स। रेडिओ टीव्हीवरील बातम्या सतत बघत राहायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळतील। सेकंड आहे यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओ अँड मोबाईल्स, म्हणजे बॅटरीवर चालणारे रेडिओ किंवा मोबाईल वापरा, किंवा हल्ली पॉवर बँक असतात की लाईट नसेल तरी सुद्धा आपण पॉवर बँकवरती मोबाईल चार्ज करू शकतो आणि बघू शकतो, किंवा बॅटरीवर चालणारे रेडिओ आहेत त्याला लाईटची गरज नाही असे यूज करू शकतो। हीड द वॉर्निंग इश्यू बाय द मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट केअरफुली। हीड म्हणजे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे की हवामान खात्याकडून कोणते तुम्हाला सूचना येत आहेत त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे। यूज द वेबसाईट www.imdgovernment.in, म्हणजे या वेबसाईटचा वापर करायचा आणि त्याच्यावरती काही ज्या न्यूज असतील त्या तुम्हाला समजतील। पुढे आहे landslide occur in hilly area due to the cloud burst or heavy rains. On such occasion do not take shelter at the foot of the hill, म्हणजेच ढगफुटी किंवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरती दरड कोसळतात, टेकड्या डोंगर खचतात, अशा वेळी तुम्ही कधीही डोंगर पायथ्याच्या आश्रयाला थांबायचं नाही, त्यामुळे नुकसान होऊ शकतं। पुढे आहे 6 During flood, do not linger in houses or areas on river banks. Seek shelter in other safe place. Move to safer place at a greater height. Do not step into the water current or drive a vehicles into them. म्हणजे बघा, नदीला पूर आला की नदीकाठच्या परिसरात किंवा घरात थांबायचं नाही, दुसरीकडे आसरा घ्यायचा आहे, शक्यतो उंचावर थांबायचं आहे आणि वाहत्या पाण्याच्या प्रवाहात कधीच जायचं नाही। आपण वाहत्या पाण्याच्या प्रवाहात गेलो तर ते पाणी आपल्याला त्याच्यासोबत ओढत नेतं। तसंच वाहत्या पाण्याच्या प्रवाहात गाडी सुद्धा घालायची नाही आहे, पाण्याला खूप फोर्स असतो, गाडी सुद्धा ते खेचू शकतं। ड्युरिंग अ अर्थक्वेक, रोड splits open, the ground cracks, railway track get uprooted. Hence, when moving from one place to another, ensure that the road is safe further on. म्हणजेच भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात, मगाशी मी तुम्हाला पिक्चर दाखवलेला आहे, जमिनीला भेगा पडतात, रेल्वेचे रूळ उखडले जातात। आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना तो मार्ग किंवा तो रस्ता व्यवस्थित आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यायला हवे। 8 आहे टेक शेल्टर इन relief camps as they provide medicine, फूड पॅकेट्स, ड्रिंकिंग वॉटर, फर्स्ट एड। म्हणजे बघा, मदत केंद्राचा किंवा छावणीचा आसरा घ्यायचा आहे, आपल्याला तिथे अन्नची पाकिटं किंवा पाणी, प्रथमोपचार, औषधं हे इझिली मिळू शकतं। 9th आहे टू गेट
Protection from fire. Use fire extinguisher in public place like school, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन एक्सेट्रा. आगीपासून बचावासाठी हॉस्पिटल, रेल्वे स्थानकामध्ये अग्निशामक नळकांडी असतात. बघा, हे बघा, इथे तुम्हाला पिक्चर दिसते, पहा, अग्निशामक नळकांड आहेत हे. हे आपल्या स्कूलमध्ये, प्रत्येक स्कूलमध्ये असतात बघा. पुढे आहे फर्स्ट एड. In day-to-day life, sometimes we have to face disaster or accident of varying proportion. On such occasion, it is necessary to give some immediate aid even before medical treatment बिकम अवेलेबल. म्हणजे दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावं लागतं. आपत्ती लहान असो किंवा मोठी, त्याच्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट मिळण्यापूर्वी आपण काहीतरी उपाययोजना करतो, त्यालाच प्रथमोपचार असे म्हणतात. पहा, प्रथमोपचार तुम्हाला काय काय दिलेले आहेत. फर्स्ट एड. एक्सटर्नल ब्लीडिंग. इफ अ पर्सन इज ब्लीडिंग, फर्स्ट मेक हिम सिट और lie down comfortably. Keep the bleeding part of the body above the level of heart and clean the water. Clean with water. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला रक्तस्राव होत असेल तर त्याला काय करायचं, अशा व्यवस्थित पद्धतीने बसवायचं, आराम वाटेल, किंवा झोपवायचं. त्याचा अवयव पाण्याने स्वच्छ करायचा आणि तो हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवायचा, म्हणजे हार्टच्या लेवलपेक्षा तो उंच असला पाहिजे. पुढे बघा, पुढे आहे बर्न्स अँड स्कॅल मायनर बर्न्स, म्हणजेच भाजणे किंवा पोळणे. द इंज्युअर्ड पार्ट शुड बी वॉश्ड विथ द वॉटर और हेल्ड अंडर वॉटर. म्हणजे जखम झालेला भाग पाण्यात बुडवायचा आहे. नंतर गिव्ह विक्टीम वॉटर टू ड्रिंक. त्या ज्या व्यक्तीला आहे पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे. नंतर आहे क्लीन द वाउंड्स युझिंग अ कॉटन स्वॅब सोक इन अँड अँटीसेप्टिक सोल्युशन. म्हणजे निर्जंतुक पाण्याच्या द्रावणामध्ये कपडा भिजवायचा आणि जखम पुसून काढायची आहे. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट. म्हणजे कोणत्याही प्रकारची तेलकट क्रीम त्याच्यावरती लावायची नाही, भाजलं किंवा पोळल्यावरती. कव्हर वाउंड्स युझिंग ड्राय ड्रेसिंग. म्हणजे जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकायची आहे. पुढे बघा, हे आपण बघितलेलं होतं की किरकोळ भाजल्यावरती काय होतं. पुढे बघणार आहोत सिरियस बर्न्स. म्हणजे जेव्हा गंभीर भाजतं तेव्हा काय होतं. फर्स्ट गिव्ह सम इमोशनल सपोर्ट. मानसिक आधार द्यायचा आहे. सेकंड, कव्हर द वुंड्स विथ स्टरिलाइज्ड कॉटन. म्हणजे निर्जंतुक कापडाने भाजलेला भाग हा पुसून झाकून ठेवायचा आहे. रिमूव्ह ज्वेलरी, शूज एक्सेट्रा इफ इझिली पॉसिबल. म्हणजे ज्वेलरी किंवा दागिने, बूट हे काढून ठेवायचं आहे पॉसिबल असेल तर. तसंच डू नॉट टच ऑर बर्स्ट ऑन द स्किन. म्हणजे म्हणजे काय, त्वचेवरती आलेले फोड आपण फोडायचे नाही आहेत. पुढे डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट. म्हणजे त्वचेला मलम लावायचं नाही आहे तेलकट. तसंच डू नॉट ट्राय टू रिमूव्ह द क्लोथ इफ इट इज स्टक टू द बर्न स्किन. म्हणजे बर्न स्किनला जर एखादा कापड चिकटला असेल तर तो काढण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. तसंच इफ द पेशंट इज कॉन्शियस गिव्ह द वॉटर टू ड्रिंक बट अवॉइड टी ऑर कॉफी. म्हणजे जर पेशंट शुद्धीत असेल तर चहा किंवा कॉफी असे उत्तेजक पेय द्यायचे नाहीत. गेट इमिजिएट एड ॲट वन्स. म्हणजे तातडीने त्याला न्यायचं आहे डॉक्टरांकडे. नेक्स्ट आहे सनस्ट्रोक. व्हेन वी वर्क in the sun continuously for a long time, the body loses a lots of water and minerals. That is the reason of sunstroke. म्हणजे बघा, खूप जास्त वेळ उन्हामध्ये काम केल्यावरती आपल्याला बॉडीमधलं वॉटर कमी होतं आणि आपल्याला हे सनस्ट्रोकचं एक कारण आहे. आता रेमेडियल मेजर्स बघा. टेक अ पेशंट टू अ कूल प्लेस ऑर इन द शेड. बघा, त्याला पहिल्यांदा सावलीत न्यायचं आहे. स्पंज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर. त्याची बॉडी ही थंड पाण्याने पुसून काढायची आहे. प्लेस अ क्लोथ सोक इन द कोल्ड वॉटर ऑन द नेक. म्हणजे त्याच्या मानेखाली एक ओला कपडा ठेवायचा आहे. गिव्ह द प्लेंटी ऑफ वॉटर ऑर लिक्विड लाईक सरबत टू ड्रिंक. त्याला सरबत किंवा पाणी प्यायला द्यायचं आहे. इफ द पेशंट फील लाईक वॉमिटिंग मेक हिम लाय प्रोन. म्हणजे त्याला उलटी येत असेल तर त्याला बघा इथे दिलेलं आहे, त्याला एक साईडला मान करून त्याला बाजूला करून द्यायचं आहे किंवा पोटावरती झोपवायचं आहे. अँड
गेट इमिजिएट हेल्प टू शिफ्ट द पेशंट टू द हॉस्पिटल. त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे. पुढे आहे स्नेक बाईट. देअर आर नियरली 2000 स्पेसीज ऑफ स्नेक. ऑफ दिस फ्यू like cobra snakes are poisonous. Therefore all snake bites are not fatal. However, fear causes several psychological shock which can result in डेथ. म्हणजे बघा, सापांच्या जवळजवळ 2000 जाती आहेत. त्याच्यामधले काहीच असे साप आहेत की ते म्हणजे बघा, कोब्रा, वायपर्स इथे दिलेले आहेत, हे पॉयझनस असतात. मग काय होतं तर हे सगळ्यात कमी म्हणजे कमी जातीचे साप हे विषारी आहेत. म्हणून सगळ्याच सापांच्या सर्पदंशाने प्राणहानी होत नाही, पण भीतीमुळे त्यांना मानसिक सायकोलॉजिकल त्यांना शॉक बसतो आणि त्यामुळे मनुष्य जगावतो. साप आढळल्यास आपण त्याला न मारता सर्पमित्राशी संपर्क करायचा आहे. तो कोणता साप आहे, कोणत्या प्रकारचा आहे, तो सर्पमित्र पकडून घेऊन जाईल. आपण त्याला मारायचं नाही आहे. पुढे बघा, उपाय काय करायचे आहेत. रेमेडियल्स मेजर. वॉश द वोंड्स विथ वॉटर. वॉटरनी वॉश करायचं आहे. गेट इमोशनल सपोर्ट टू द पेशंट. हे महत्त्वाचं आहे. त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सपोर्ट द्यायचा आहे, कारण साप विषारी असला किंवा बिनविषारी, तो माणूस मानसिक आधीच घाबरून गेलेला असतो. पुढे आहे टाय अ क्लॉथ टाईटली अबाउट द वोंड. बघा इथे दिलेलं आहे, क्लॉथ ह्या जखमेच्या वरती घट्ट बांधायचं आहे, जेणेकरून जर विषारी असेल तर ते विष वरती चढायला नको. गेट इमिजिएट मेडिकल हेल्प. म्हणजे तातडीने त्याला डॉक्टरांकडे न्यायचं आहे. पुढे आहे लास्ट दिलेलं आहे डॉग बाईट. इन अ डॉग बाईट देअर इज रिस्क ऑफ इन्फेक्शन थ्रू द ब्लड. हेन्स फर्स्ट एड अँड मेडिकल हेल्प आर नेसेसरी. म्हणजे बघा, कुत्रा चावल्यामुळे माणसाच्या शरीरातील रक्त दूषित होण्याचा धोका असतो, म्हणून प्रथमोपचाराची व वैद्यकीय मदतीची तातडीची गरज असते. काय आपण रेमेडियल मेजर करणार बघा. वॉश द वुंड्स विथ अ सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट ऑर अदर अँटीसेप्टिक. म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेट स्वच्छ करायचं. ते अवेलेबल नसेल तर तुमच्याकडे जे अँटीसेप्टिक डेटॉल लिक्विड असेल किंवा सॅव्हलॉन असेल त्यांनी तुम्ही वॉश करू शकता. कवर द वुंड्स विथ अ क्लीन अँड ड्राय क्लोथ. कोरड्या कपड्यांनी जखम बांधायची आहे. गेट डॉक्टर हेल्प अँड इंजेक्शन ऑफ अन अँटी रेबीज वॅक्सिन. डॉक्टरांकडे न्यायचं आणि अँटी रेबीज इंजेक्शन त्याला द्यायचं आहे. इथे आपला हा लेसन संपलेला आहे. तुम्हाला मी आधीच्या 3 लेसनचे क्वेश्चन दिलेले आहेत आन्सर. या लेसनचे हवे असतील तर तुम्ही कमेंट करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला नक्की क्वेश्चन आन्सर हवेत की नकोत ते. आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. तसंच 6th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल.